Hello students, first I'd like to welcome you all in 9th standard. Okay, now I'll teach you maths 1, that is algebra. Okay, now the first lesson of algebra is sets. आपल्या पहिल्या बीजगणिताच्या प्रकरणाचं नाव आहे संच. Sets. Have you ever heard this word sets? Good. You are correct. संच हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकलेला असेल. इवन आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये हा वर्ड अनेक वेळा यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल पुस्तकांचा संच, चाव्यांचा संच किंवा लायब्ररीमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक ठराविक ठिकाणी ठराविक प्रकारची पुस्तकं आढळतात. म्हणजेच काय तर प्रत्येक गोष्टींना जर एक प्रकारचा समूह मिळाला तर त्यांना क्लासिफाय करणं अधिक सोयीस्कर ठरते. फॉर एक्झाम्पल तुम्ही शाळेमध्ये जातात, शाळेमध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी आलेले असतात बरोबर. मग कोणी 5वीत 6वीत 7वीत अशा वेगवेगळ्या इयत्तांमध्ये शिकणार. मग त्यांचं क्लासिफिकेशन कसं केलं असेल तर स्टँडर्ड वाईज. तसेच तुमच्या स्टँडर्ड मध्ये सुद्धा डिव्हिजन्स बनवलेले असतात. मग अकॉर्डिंग टू तुमचं फुल संस्कृत असेल, हाफ संस्कृत असेल, मराठी मीडियम असेल, सेमी इंग्लिश मीडियम असेल, तुम्हाला काय केलेलं असतं एक ठराविक प्रकारचे ग्रुप करून सेपरेट केलेलं असतं. मग ज्याही वेळा आपण अशा प्रकारचे समूह करतो कोणत्याही गोष्टींचे, त्यावेळा त्या समूहाला एक विशिष्ट प्रकारचा अर्थ प्राप्त होतो. व्हेनेवर वी get together various kinds of objects. Okay, when we group together various kinds of objects, that have a particular meaning. Correct? So that collection should be called as sets. Okay, अशा प्रकारच्या समूहाला आपण काय म्हणणार आहोत संच. म्हणजेच काय a well defined collection of an objects is called as sets. So first we'll write definition of sets. A well defined collection of an objects is called as set. वस्तूंच्या विशिष्ट अर्थपूर्ण समूहाला संच म्हणतात. ओके, नाउ दिस वेल डिफाइंड कलेक्शन मीन्स व्हॉट? अ सेट ऑफ टेक्स्ट बुक्स ऑफ स्टँडर्ड 9. इट हॅव अ पर्टिक्युलर मीनिंग. पण समजा मी म्हटलं पुस्तकांचा संच तर त्याला एक विशिष्ट अर्थ राहणार नाही. जसं की मी म्हटलं पुस्तकांचा संच तर कोणाच्या मनातील कविता संग्रह, कोणाच्या मनातील कादंबरी, म्हणजेच काय त्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला नाही. पण तेच मी जर म्हटलं इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकांचा संच तर आपल्याला त्या ठिकाणी एक अर्थपूर्ण समूह दिसून येतो. तसेच वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचा संच, स्टुडंट्स हॅव्हिंग मोर नॉलेज अबाउट मॅथ्स. ओके, दिस काइंड ऑफ सेट cannot have a well defined. त्याला एक पर्टिक्युलर मिनिंग नसेल. मग आता वेल डिफाईन्ड म्हणजे काय? खूप विशिष्ट अर्थ त्याला असायला हवा. ओके, मग हुशार विद्यार्थी किंवा स्कॉलर विद्यार्थी आपल्याला निवडता येणार नाही, कारण प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या स्किल्स मध्ये हुशार असू शकतो. पण तेच जर मी म्हटलं की सेट ऑफ स्टुडंट्स हू सेक्युअर मोर दॅन 90% मार्क्स इन स्टँडर्ड 8, आता याला एक पर्टिक्युलर मिनिंग तयार झालं तर आपण याला संच म्हणू शकतो. म्हणजेच काय तर त्या पर्टिक्युलर समूहाला एक विशिष्ट अर्थ पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुमच्या शाळेतील शिक्षकांचा संच, याला आपण संच म्हणू शकतो. परंतु मी जर असं म्हटलं की तुमच्या आवडत्या शिक्षकांचा संच, तर आवडते म्हणजे कोणते? तर कोणाकोणाला शिक्षक शिकवण्यासाठी आवडत असतील, कोणाकोणाला शिक्षक जास्त प्रेमाने बोलतात त्या प्रकारे आवडत असतील. म्हणजेच काय
द ऍडजेक्टिव्ह कॅनॉट बी सेड ऍज टू बी सेड्स. ज्या ठिकाणी विशेषण आले त्या ठिकाणी आपण संच म्हणू शकणार नाही. हुशार, मठ्ठ, सोपे, कठीण अशा प्रकारचे, उंच, ठेंगणे अशा प्रकारचे शब्द आपल्याला संचामध्ये नको. ओके, म्हणजेच काय, तर ज्या एक्झाम्पल्स आपण आता बघितले त्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये एक विशिष्ट अर्थ जर दडलेला असेल तर आणि तरच त्याला आपण संच म्हणणार आहोत. ओके, अ सेट should have a particular meaning, a well-defined collection of objects that is known as sets. Okay? So students, sets ही कन्सेप्ट खरं तर खूप मोठी आहे. म्हणजे ज्याच्यासाठी आपल्याकडे 50 उदाहरणं असणं तरी आवश्यक आहे, जेणेकरून तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. तर तुम्ही होमवर्क मध्ये एक 15 ते 20 एक्झाम्पल्स संच असलेली आणि संच नसलेली अशी प्रत्येकी लिहायची. ओके, आता आपण काही आणखी एक्झाम्पल्स घेऊ. फॉर एक्झाम्पल, सेट ऑफ कलर्स इन रेनबो, इंद्रधनुष्यातील रंगांचा संच. आता प्रत्येकाच्या मनात आलं असेल ता, ना, पी, ही, नी, पा, जा. विबग्योर, ज्याला आपण काय म्हणतो, विबग्योर. व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. ताना, पिही, निपाजा. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. या 7 रंगांव्यतिरिक्त यामध्ये कोणताही रंग आपण ऍड करू शकणार नाही. म्हणजेच काय, हा कलेक्शन एक वेल डिफाईन्ड आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊ. द सेट ऑफ डेज इन अ वीक, आठवड्यातील वारांचा संच. आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक पर्टिक्युलर सेट आलाय, रविवार ते शनिवार. आणखी एक्झाम्पल घेऊया. सेट ऑफ मंथ्स इन ग्रेगरियन इयर, ग्रेगरियन वर्षातील महिन्यांचा संच. जानेवारी ते डिसेंबर, बरोबर. नेक्स्ट, द मंथ्स ऑफ इंडियन सोलर इयर. ओके, भारतीय सौर वर्षातील महिन्यांचा संच. आता यामध्ये काय येणार आहे, चैत्र वैशाख पासून माघ फाल्गुन पर्यंतचे महिने. म्हणजेच काय की एक वेल डिफाईन्ड कलेक्शन ज्यावेळी आपल्याला मिळेल, एक अर्थपूर्ण समूह आपल्याला मिळेल, त्यावेळी तो काय असणार आहे, संच. ओके, मग अशाच प्रकारचा संच आपल्याला संख्यांच्या बाबत पण दिसून येतो. जसे की नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजेच काय, नॅचरल नंबर्स. दे आर स्टार्ट्स फ्रॉम 1. नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात, 1 पासून. जर मी म्हटलं सेट ऑफ नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्यांचा संच, तर मला काय दिसतं इकडे 1, 2, 3, 4 आणि प्रत्येकाच्या मनात हाच संच येणार. आता यावेळी हा संच कॅपिटल लेटर एन ने दाखवतात. ओके, सपोज आय से दॅट सेट ऑफ होल नंबर्स, पूर्ण संख्यांचा संच. आता पूर्ण संख्या जर म्हटल्या तर त्या सुरू होतात 0 पासून. सो मी इकडे लिहिणारी 0, 1, 2, 3, 4. या संचाला आपण दाखवतो कॅपिटल W या अक्षराने. ओके, तसेच पूर्णांक संख्यांचा संच, इंटिजर्स. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर सर्व धन, सर्व ऋण आणि 0. ऑल पॉझिटिव्ह, all negative including 0, that is known as integers. So this set is denoted by capital letter I. All negative, all positive including 0. ओके, तर अशा प्रकारे आपण एक अर्थपूर्ण समूहाला संचामध्ये लिहू शकतो. ओके, तर अशाच प्रकारची संच आपण आणखी बघणार आहोत. संच लिहिण्याच्या देखील काही पद्धती आहेत. सर्वप्रथम आपण पद्धती जाणून घेऊया. कोणताही संच लिहिण्यासाठी A, B, C ते X, Y, Z या कॅपिटल लेटर्सचाच वापर करावा लागतो. ओके, त्यानंतर संच लिहिताना उदाहरणार्थ
मी एक असा संच लिहिते, सेट ऑफ इवन नंबर्स, समसंख्यांचा संच. समजा संच ए मला या अक्षराने दाखवायचा आहे, तर मी कसा लिहिणार? ए हे कॅपिटल लेटर बरोबर. संच लिहिण्यासाठी बाळांनो आपल्याला कर्ली ब्रॅकेटचाच उपयोग करायचा आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो महिरपी कंस. मग त्याच्यामध्ये लिहिणार 2, 4, 6, 8 अशा समसंख्या बरोबर. त्यानंतर या संचामध्ये जो काही घटक असेल, म्हणजे उदाहरणार्थ ही प्रत्येक संख्या, त्याला आपण म्हणणार आहोत त्या संचाचा घटक. ओके, या प्रत्येकाला काय म्हणणार आहोत? एलिमेंट ऑफ सेट. ओके, नाउ these all elements are present in set A that we can write by using 2 is an element of set A, so we can write 2 belongs to A. Okay, this sign indicates belongs to. या चिन्हाला काय म्हणणार आहे आपण? belongs to. मराठी मीडियम मध्ये म्हणणार आहोत चा घटक असणे. ओके, 2 belongs to A. 2 हा संच A चा घटक आहे. ओके, तसेच समजा या ठिकाणी 3 या संचाचा घटक नाही, म्हणून मी असं लिहू शकते 3 हा संच A चा घटक नाही. आपल्याला सिंपली इकडे काट मारायची बरोबर. 3 does not belongs to. This sign indicates for does not belongs to. चा घटक नसणे. ओके, we can read it as 2 belongs to A. 2 हा संच A चा घटक आहे. 3 हा संच A चा घटक नाही. बरोबर. पुन्हा एकदा कोणते पॉइंट्स आपण बघितले ते रिपीट करते. सेट इज डिनोटेड बाय युझिंग कॅपिटल लेटर्स. संच नेहमी कॅपिटल अक्षरांचा उपयोग करूनच दाखवायचा. संच लिहिण्यासाठी महिरपी कंसाचाच वापर करावा. वी यूज कर्ली ब्रॅकेट फॉर डिनोटिंग और फॉर रायटिंग ऑब्जेक्ट्स इन अ सेट. त्या संचातील प्रत्येक घटकाला काय बोलणार आहे आपण? एलिमेंट. ओके, घटक. तो कसा लिहिणार आहे? सपोज 2 is element of set A, so we can read it as 2 belongs to A, 3 does not belongs to A. 2 हा संच A चा घटक आहे, 3 हा संच A चा घटक नाही. बरोबर. तर संच कशा प्रकारे लिहायचं ते आता आपण बघितलं. आता या पुढील टप्प्यामध्ये आपण बघणार आहोत की संच लिहिण्याच्या पद्धती, मेथड्स फॉर रायटिंग अ सेट. There are 2 methods for writing a set. संच लिहिण्यासाठी 2 पद्धती आहेत. फर्स्ट इज लिस्टिंग मेथड और रोस्टर फॉर्म. दोन्ही नाव आले तरी एकच पद्धत असते. रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. पहिली आहे ती म्हणजे यादी पद्धती आणि दुसरी आहे गुणधर्म पद्धती. ओके, आता सर्वप्रथम संचाचा घटक आपण स्मॉल लेटर्सने दाखवणार आणि संच कॅपिटल लेटर्सने दाखवणार. ओके, मग आपण एक उदाहरण घेऊ. त्याच उदाहरणाला यादी पद्धतीने आणि त्याच उदाहरणाला गुणधर्म पद्धतीने लिहून बघूया. ओके, सो आपल्याकडे एक्झाम्पल आहे सेट ऑफ वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स. इंग्रजी वर्णमालेतील स्वरांचा संच. ओके, आता सर्वप्रथम सगळ्यांना माहिती आहे की विच आर द वॉवेल्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट. आय नो यू आर टेलिंग करेक्ट आन्सर. दॅट आर A, E, I, O, U.
Okay, so I'll write any capital letter for writing a set. I have taken here A. You can take any other letter. तुम्ही कोणतंही अक्षर या ठिकाणी घेऊ शकता. मी इकडे A हे अक्षर घेतले. ओके, सो A कंटेन्स A, E, I, O, U. मी काय लिहिले? त्या संचामध्ये घटक लिहिले जे आपण म्हटले ना इंग्रजी वर्णमालेतील स्वरांचा संच. ओके, तर AEIOU आर वॉवेल्स. याच संचाला मला गुणधर्म पद्धतीमध्ये लिहायचं असेल तर मी काय करणार, हाच सेट पुन्हा इथे लिहिणार जसे की A बरोबर. ओके, थोडं मी या बाजूने लिहिते, मला जागा लागणार आहे. A बरोबर. प्रश्न तुम्हाला परीक्षेत कसा येतो बघा, यादी पद्धतीमध्ये संच दिलेला असेल, गुणधर्म पद्धतीने लिहायचा असेल, किंवा तुम्हाला गुणधर्म पद्धतीत संच लिहून दिला असेल, त्या संचाला यादी पद्धतीने लिहायचं असेल. ओके, सेमी इंग्लिश मीडियम आणि इंग्लिश मीडियम वाल्या स्टुडंट्सला कोणताही फॉर्म आला, फॉर एक्झाम्पल लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर फॉर्म, दोघांसाठी एकच प्रकार आहे. रूल मेथड आणि सेट बिल्डर फॉर्म दोन्हीचाही अर्थ एकच होतो. ओके, आता या ठिकाणी प्रत्येक घटक मला स्मॉल लेटरने दाखवायचा आहे. स्मॉल लेटर म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की आतमध्ये लिहिणारे स्मॉल लेटर. आता स्मॉल लेटर म्हणजे समजा अमुक अमुक या संचाचा घटक आहे अशा प्रकारे. समजा यातील घटक मी एक्स अक्षराने दाखवते, तर मी काय लिहिणार, एक्स सच दॅट एक्स. ओके, याला काय म्हणणार, सन एक्स हा संच ए चा असा घटक आहे की एक्स हे इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे. ओके, कसं वाचलं मी बघा पुन्हा एकदा. एक्स हा संच ए चा असा घटक आहे की एक्स हे इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे. आता मी इंग्लिश मध्ये लिहून दाखवते बघा. ए इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज अ वोवेल. इकडे आपण एकवचनी, ओके, एकवचनी शब्द वापरणार आहोत. वोवेल्स इन इंग्लिश असं नाही म्हणणार आहे. एक्स इज अ वोवेल इन इंग्लिश अल्फाबेट्स. आलं लक्षात? म्हणजे काय, याच संचाला मी दोन्हीही पद्धतीने लिहून दाखवले. मग तुम्हाला असं लिहून दिलं असेल तर तुम्हाला या पद्धतीने लिहिता येईल, या पद्धतीने दिलं असेल तर या पद्धतीने देखील लिहिता येईल. आपण आणखी काही एक्झाम्पल्स घेऊ जेणेकरून आपल्याला जेवढे जास्त एक्झाम्पल्स असतील तेवढ्या लवकर तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. आपण आणखी एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल, सेट ऑफ ऑड नॅचरल नंबर्स. विषम नैसर्गिक संख्यांचा संच. ओके, समजा हा सेट मी ओ या अक्षराने दाखवते तर मला काय मिळेल, ओ इज इक्वल टू, आता विषम संख्या कुठून सुरू होतात, 1, 3, 5, 7 अशा पद्धतीने. म्हणून मी इथे लिहिते 1, 3, 5, 7, 9 आणि पुढे डॉट 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 करणारे, कारण मला माहिती नाही मला कुठपर्यंतच्या संख्या लिहायची. फक्त त्यांनी म्हटलंय विषम नैसर्गिक संख्या. जर त्यांनी म्हटलं 10 पर्यंतच्या विषम नैसर्गिक संख्या तर मी इकडे फक्त 9 पर्यंतच लिहिणार. ओके, याला गुणधर्म पद्धतीने लिहूया. ओ बरोबर. आता आपल्याला इकडे कोणताही एक स्मॉल लेटर घ्यायचा आहे. मी वाय घेते. वाय, वाय इज एन ऑड नॅचरल नंबर. सोपं आहे. ओ या संचातील वाय हा घटक असा आहे की वाय ही विषम नैसर्गिक संख्या आहे.
सोपं आहे. या पद्धतीने आपण गुणधर्म पद्धतीत सुद्धा सेट लिहू शकतो. तसेच आपण आणखी एक्झाम्पल घेऊया. सेट ऑफ इवन प्राईम नंबर सममूळ संख्यांचा संच. स्टुडंट्स, तुम्हाला आता माहिती मूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय, प्राईम नंबर्स अँड कॉम्पोजिट नंबर्स. फर्स्ट आय विल एक्सप्लेन यू अबाउट प्राईम नंबर्स. नाउ प्राईम नंबर्स मीन्स व्हॉट, द नंबर्स हॅव्हिंग देअर डिवायझर ओनली सिंगल. ओके, म्हणजे त्यांना डिवायझर्स नसतात, त्यांना फक्त त्याच संख्येने भाग जातो. द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय द नंबर इटसेल्फ ओनली, they are called as prime numbers. And what are composite numbers? The numbers having divisors more than 2, जे 2 नंबर नाही, 2 पेक्षा जास्त डिवायझर्स, विभाजक ज्यांना असतात त्याला आपण म्हणतो संयुक्त संख्या. ओके, आता सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स. एकच संख्या अशी आहे की जी सम पण आहे आणि मूळ पण आहे, ती म्हणजे बरोबर 2. समजा मी इकडे संच घेते ई, त्याच्यामध्ये संख्या लिहिणार आहे 2. ओके, आता हाच संच मला गुणधर्म पद्धतीत लिहायचा. मग मी काय लिहिणार, ई इज इक्वल्स टू, तुम्हाला वाटेल ते एक स्मॉल लेटर घ्या, मी इकडे ईच घेते. ई इज सेट ऑफ ई सच दॅट ई इज अन इवन प्राईम नंबर. ओके, काय म्हटलं मी, ई हा संच ईचा असा घटक आहे की ई ही सममूळ संख्या आहे. ओके, अगदी सोप्या पद्धतीने आपण लिहू शकतो. आणखी आपण एक संच घेऊया. सेट ऑफ कॅपिटल ऑफ इंडिया, भारताच्या राजधानीचा संच. ओके, आता सगळ्यांच्या अगदी एका सेकंदात डोक्यात उत्तर आलं असेल की कॅपिटल ऑफ इंडिया इज न्यू दिल्ली. नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. म्हणून मी याला एक सेट कोणताही लेटर घ्या. फॉर एक्झाम्पल मी घेते सी. सी इज सेट ऑफ न्यू दिल्ली. सी या संचामध्ये कोणता घटक आहे आता, नवी दिल्ली. ओके, आता मला याच संचाला गुणधर्म पद्धतीत म्हणजेच रूल मेथड मध्ये लिहायचं. सो मी कसं लिहिणार, सी इज इक्वल्स टू, यू कॅन टेक एनी स्मॉल लेटर, कोणताही एक स्मॉल लेटर घ्या. Suppose X is object which is present in C. X is capital of India. X हा संच C चा असा घटक आहे की X ही भारताची राजधानी आहे. सोपं आहे. अशा प्रकारे आपण आणखी उदाहरणं होमवर्क मध्ये तुम्हाला देणार आहोत. ओके, सो सगळ्यांनी अशी वेगवेगळी उदाहरणं स्वतः घ्यायची, स्वतः वेगवेगळी उदाहरणं बनवायची आणि त्यांना दोन्हीही पद्धतीमध्ये लिहायचं. ओके, आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे जाणार आहोत. नाउ स्टुडंट्स, वी हॅव गिवन अन ऍक्टिव्हिटी ऑन पेज नंबर 3 ऑफ युअर टेक्स्ट बुक. तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर 3 वरती एक तुम्हाला सारणी पूर्ण करायला दिलेली. ओके, आता या सारणीमध्ये काय आहे, एका बाजूला यादी पद्धतीत संच आहे आणि एका बाजूला गुणधर्म पद्धतीत संच दिलेले आहेत. ओके, तर ज्याही ठिकाणी आपल्याला बॉक्सेस रिकामे दिसतात त्या ठिकाणी त्या संचाला लिहायचं. पहिला तर आपल्याला सोडवणंच दिलेलं आहे.
दुसरा सेट काय दिलाय बघा, बी इज सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज होल स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. एक्स हा संच बीचा असा घटक आहे की एक्स ही 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या आहे. आता लक्षात घ्या, पूर्ण वर्ग संख्या परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे काय, तर त्याचं स्क्वेअर रूट वर्गमूळ काढलं असता पूर्ण संख्या येते. बरोबर. मग आता 1 ते 20 मध्ये कोणत्या संख्या वर्ग आहेत, तर आपण सगळ्यात पहिले हाच संच इकडे लिहूया, बी बरोबर. आता एकाचा वर्ग 1, स्क्वेअर ऑफ 1 इज 1, स्क्वेअर ऑफ 2 इज 4, स्क्वेअर ऑफ 3 इज 9, स्क्वेअर ऑफ 4 इज 16, स्क्वेअर ऑफ 5 इज 25. 25 20 पेक्षा मोठी आहे, सो आपल्याला 25 या संचामध्ये घेता येणार नाही. मग कोणत्या संख्या घेणार, एकाचा वर्ग 1, दोनाचा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. ओके. सो सेट बी कंटेन्स 1, 4, 9, 16. इज इट क्लिअर? नेक्स्ट, सी इज सेट ऑफ AEIOU. सी या संचामध्ये कोणते घटक दिलेत, AEIOU. हे उदाहरण आताच आपण पाहिलं होतं. याला कसं लिहिणार, सी इज इक्वल्स टू सी सच दॅट सी इज अ वोवेल इन इंग्लिश अल्फाबेट. ओके. सी हा संच सी चा असा घटक आहे की सी हे इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे. ओके. पुढचं एक उदाहरण दिलंय बघा, डी इज सेट ऑफ वाय सच दॅट वाय इज अ कलर इन रेनबो. डी हा संच वाय हा संच डी चा असा घटक आहे की वाय हा इंद्रधनुष्यातील रंग आहे. आता इंद्रधनुष्यातील रंग सगळ्यांनाच माहिती. आता ज्याही वेळा आपण संच लिहितो, संचातील घटकांचा क्रम हा उलटपालट झाला तरीही चालतो, परंतु प्रत्येक संचातील प्रत्येक घटक केवळ एकदाच लिहिला गेला पाहिजे. म्हणजे एखाद्या संचामध्ये ए हे अक्षर डबल येत असेल तर ते आपण डबल लिहिता कामा नये. या संचाला आपण आता यादी पद्धतीमध्ये लिहूया. इंद्रधनुष्यातील रंग हे पण आपण एक 5-10 मिनिटापूर्वीच डिस्कस केलं होतं. कोणकोणते रंग असतात, तर तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. इंग्लिश मध्ये आपण कोणकोणते लिहितो, विबग्योर असं लक्षात ठेवतो ना. तर लिहिणार आपण व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. एक लक्षात घ्यायचं मुलांना की ज्याही वेळा तुम्ही इकडे स्पेलिंग्स लिहिताय ते अॅक्युरेट पाहिजे. एकाही घटकाचं स्पेलिंग जर चुकीचं असेल तर संपूर्ण संच चुकीचा ठरला जातो. ओके. त्याच्यामुळे यांचा क्रम भलेही बदलो, पण स्पेलिंग आणि शुद्ध लेखन, मराठी मीडियम जरी असलं तरी शुद्ध लेखन याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ओके. तर हे पहिले 4 संच दिलेत, आणखी 2 संच तेही आपण बघूया. आता या पुढील 2 संच कसे दिलेत बघा. P is set of x such that x is an integer where x is greater than -3 and less than 3. x या असा घटक आहे संच P चा की जिथे x ही पूर्णांक संख्या आहे आणि x -3 पेक्षा मोठी परंतु 3 पेक्षा लहान आहे. आता एक लक्षात घ्या, त्यांनी म्हटलंय -3 पेक्षा मोठी. मग -3 पेक्षा मोठी अशी संख्या आहे -2, -1, 0, 1
आणि 2. जर समजा या ठिकाणी असे चिन्ह असते तर आपण -3 ला देखील या संचात लिहिले असते. तसेच इकडे पण असे चिन्ह असते तर 3 ला देखील या संचामध्ये लिहिले असते. ओके, त्याच्यामुळे इकडे चिन्ह नसल्यामुळे -3 आणि 3 या दोन्हीही संख्या आपण सेटमध्ये लिहिलेल्या नाही. ओके, पुढचा संच आहे बघा, m बरोबर 1, 8, 27, 64, 125 आणि पुढे. सेट m contains 1, 8, 27, 64, 125 and so on. ओके, आता सगळ्यात पहिले at a glance we can say that these numbers are cubes of numbers. कोणते नंबरचा क्यूब आहे पण तो धन पूर्णांक संख्यांचा, पॉझिटिव्ह होल नंबर्सचा. तर या संख्या काय आहेत? धन पूर्णांक संख्यांचे घन. दे आर क्यूब्स ऑफ पॉझिटिव्ह होल नंबर्स. ओके, सो वी कॅन राईट हिअर m is set of m such that m is cube of positive whole number. काय म्हटलंय की m हा संच m चा असा घटक आहे की m हा धन पूर्णांक संख्येचा घन आहे. ओके, तर अशा प्रकारे पान नंबर 3 वर दिलेली ऍक्टिव्हिटी आहे. ओके, हो, सगळ्यांना या व्हिडिओमध्ये बघितलेला सगळा अभ्यास समजला असेल. काय काय बघितलं आपण की व्हॉट इज मीन बाय सेट, संच कशाला म्हणायचं, देन मेथड्स फॉर रायटिंग अ सेट, वी कॅन यूज एनी कॅपिटल लेटर टू डिनोटिंग अ सेट. संच लिहिण्यासाठी आपण फक्त कॅपिटल अक्षरांचाच वापर करतो. वी कॅन डिनोट ऑब्जेक्ट ऑफ सेट बाय युझिंग स्मॉल लेटर्स इन इंग्लिश अल्फाबेट्स. आपण संचातील घटक दाखवण्यासाठी इंग्रजी वर्णमालेतील लहान अक्षरांचा वापर करतो. फॉर रायटिंग सेट वी यूज ओनली कर्ली ब्रॅकेट. कोणताही संच लिहिण्यासाठी फक्त महिरपी कंसाचाच वापर केला जातो. संच म्हणजे एक विशिष्ट अर्थपूर्ण समूह. सेट means well defined collection of an objects. Okay, so in next video we will start practice set 1.1. Wish you all the best.